आज आपण बनवूया अंडा करी, परंतु ही वेगळ्या पद्धतीने. यामध्ये अंडे बॉईल करायची गरज नाही. चला तर बघूया कशी बनवायची ही न बॉईल करता अंडा करी. याकरता मी एक कांदा व एक टमाटर बारीक चॉप करून घेतला आहे. तसेच अद्रक लसूण पेस्टसाठी लसूण, कांदा, अद्रक, तसेच गरम मसाल्यामध्ये एक कांदा, कलमी, मोठी इलायची, काळे मिरे व खोबरं कीस, थोडे धने, हे संपूर्ण साहित्य गोल्डन ब्राऊन होतपर्यंत भाजून घेतले आहे. त्यानंतर अद्रक, लसूण, सांबार व त्याचसोबत जे भाजलेले साहित्य आहे ते यामध्ये टाकून बारीक केले आहे. आता अंडा करीचा मसाला फोडणी करता मी मोहरी, जिरे व एक तेजपान टाकले आहे. त्यानंतर यामध्ये एक कांदा जो बारीक चॉप केला होता तो टाकून गोल्डन ब्राऊन होऊ दिला आहे. तो गोल्डन ब्राऊन झाला की यामध्ये आपल्याला टमाटर व जे पेस्ट आपण बारीक केले आहे, आपल्याला जेवढे हवे आहे तेवढे यामध्ये खड्या मसाल्याचे पेस्ट टाकून घ्यायचे आहे. संपूर्ण साहित्य व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. त्यामध्ये हळद, गोडा मसाला, चवीनुसार मीठ व धने पूड यामध्ये टाकून घेतली आहे. आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होतपर्यंत तेलामध्ये होऊ द्यायचे आहे. हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित तेलामध्ये झाल्यानंतर तेल वर येत असते. मसाले व्यवस्थित भाजल्या गेले पाहिजे. अधेमध्ये चम्मच फिरवायचा आहे, त्यामुळे मसाले आपल्या खाली जळणार नाही. आता यामध्ये 2 चम्मच हिरोती टाकून मी थोडे भाजून घेत आहे. संपूर्ण व्यवस्थित भाजल्यानंतर आपल्याला यामध्ये 2-2.5 ग्लास पाणी टाकायचे आहे व या रश्याला उकळी आल्यानंतर आपल्याला आता यामध्ये समोरील प्रोसेस करायची आहे. अंड्याला वरून फोडून हे उकळत्या तेलामध्ये अगदी स्लो गॅसवर आपल्याला सोडायचे आहे व स्लोवरच हे शिजू द्यायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला अंडे फोडून यामध्ये स्लोवर या रस्यामध्ये शिजवून घ्यायचे आहे. व्यवस्थित शिजल्यानंतर आपली अंडा करी तयार. अंडे न बॉईल करता अशा प्रकारची भाजी पण खायला छान वाटते व झटपट बनत असते. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल. अशा प्रकारे फोडले अंड्याची अंडा करी.